तर दुसरीकडे याच जागा वाटपासंदर्भात इंडिया आघाडीच्या बैठका सुद्धा सुरू आहेत। इंडिया आघाडीची बैठक झाल्यानंतर श्रीनिवास पाटील हे शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचलेत। शरद पवार हे मुंबईतल्या महाविकास आघाडीच्या बैठकीला सध्या उपस्थित आहेत आणि शरद पवार यांची भेट घेण्यासाठी श्रीनिवास पाटील पोहोचलेत। आणखीन माहिती राजू सोनवणे आपल्याला देत आहेत। राजू, कविता, पाहतोय आपण साताऱ्यामध्ये इंडिया आघाडीची बैठक पार पडलेली आहे। या बैठकीला राष्ट्रवादीकडून श्रीनिवास पाटील खासदार आणि आमदार जे आहेत ते बाळासाहेब पाटील होते, त्याचप्रमाणे पृथ्वीराज चव्हाण आणि इतर छोटे मोठे जे आहेत ते जवळपास 52 संघटना आणि पक्षाचे प्रतिनिधी या इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित झालेले आपल्याला पाहायला मिळत होते। निवडणूक नेमकी कशी लढवायची, पुढे कसं जायचं यावरती जी आहे ती चर्चा झालेली आहे। कोणते मुद्दे घेऊन जायचं आहे यावर चर्चा झालेली आहे आणि भाजपच्या विरोधामध्ये सगळ्यांनी जे आहे ते एकत्रितपणे लढलं पाहिजे अशा प्रकारची चर्चा या बैठकीमध्ये झाली आणि ही बैठक संपता क्षणी तात्काळ जे आहे ते श्रीनिवास पाटील आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय की बाळासाहेब पाटील जे आहेत ते मुंबईत दाखल झालेले आहेत आणि आता फोर सीझन हॉटेलमध्ये जिथे महाविकास आघाडीची बैठक सुरू आहे त्या बैठकीला शरद पवार आहे त्यांच्या भेटीला आलेले आपल्याला पाहायला मिळतात। आतापर्यंत साताऱ्याची जागा जी आहे त्यावरती निर्णय झालेला नाही। खरं तर राष्ट्रवादी त्यावरती शरद पवार गट आग्रही आहे, मात्र या सगळ्या बैठकीमध्ये नेमकं काय काय झालेलं आहे आणि कशा प्रकारे पुढची वाटचाल असणार आहे, कुठले पक्ष आपल्या सोबत आहे याची संपूर्णपणे माहिती जी आहे ती शरद पवारांना दिली जाणार आहे। त्यामुळे साताऱ्याच्या जागेसंदर्भामध्ये काय निर्णय होते सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहील, कारण एकीकडे पाहतो आपण महाविकास आघाडीची बैठक सुरू आहे आणि दुसरीकडे इंडिया आघाडीची बैठक संपल्यानंतर तात्काळ शरद पवार गटाचे नेते जे आहे ते दाखल झालेले आहे। त्यामुळे नेमकं या बैठकीमध्ये काय चर्चा होते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। मात्र दुसरी आपण पाहतोय का महाविकास आघाडीची जी बैठक आहे त्यामध्ये वंचितचं आज जे आहे ते महाविकास आघाडीमध्ये सहभागी होणार का, त्याचप्रमाणे कुठल्या जागा आणि किती जागांवरती वंचित समाधान मांडणार या संदर्भातली चर्चा जी आहे आज होणं अपेक्षित आहे। जवळपास 2 तासाहून अधिक काळ या बैठकीला झालेल्या आहेत आणि या बैठकीला पाहतोय आपण आज चारही पक्षांचे वरिष्ठ नेते जे आहेत ते उपस्थित आहेत। त्यामध्ये शरद पवार आहेत, उद्धव ठाकरे आहेत, संजय राऊत आहेत, बाळासाहेब थोरात आणि वंचितकडून स्वतः प्रकाश आंबेडकर जे आहे ते उपस्थित राहिलेले आहे। त्यामुळे प्रकाश आंबेडकरांचा नवीन काही आज प्रस्ताव आहे काय सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहणार आहे, कारण कुठेतरी प्रकाश आंबेडकर या बैठकीला येण्याच्या आधी बाळासाहेब थोरात यांनी जे आहे त्यांच्या घरी भेट घेतलेली होती आणि बंद दारात जी आहे ती बराच वेळ चर्चा झालेली होती। त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं होतं की 15 जागांचा तिढा जो आहे तो महाविकास आघाडीने सोडवा आणि त्यानंतर आम्ही विचार करू। मात्र अशी जे आहे ते असं बोलल्यानंतर तात्काळ जे आहे दुसऱ्या ठिकाणी बैठकीला प्रकाश आंबेडकर पोहोचलेले आहेत। त्यामुळे आता 2 तासाहून अधिक काळ ही बैठक सुरू आहे। या बैठकीमध्ये प्रकाश आंबेडकर आपली काय भूमिका घेते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। मात्र कुठेतरी ज्या मागच्या 2019च्या निवडणुकांमध्ये प्रकाश आंबेडकरांना वंचितला भरघोस अशी मतं मिळाली होती त्या जागांवरती जे आहे ते प्रकाश आंबेडकर दावा करण्याची शक्यता आहे। मात्र त्या मोस्टली जागा ज्या आहेत त्या सोलापूर असेल किंवा लातूर असेल किंवा इतर ठिकाणच्या जागा ज्या आहेत अगदी नांदेडची सुद्धा ह्या काँग्रेसकडं आग्रही आहे। त्यामुळे आता काँग्रेस आग्रही असताना वंचितला जागा मिळणार का आणि नवीन काय प्रस्तावावरती जे आहे ती चर्चा होते काय सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहील। कविता, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तर एकीकडे महाविकास आघाडीचे चर्चा वाटप जागा वाटप अंतिम टप्प्यात आलेलं असताना वंचितला नेमक्या कोणत्या जागा दिल्या जाणार या संदर्भातलं प्रश्नचिन्ह कायम आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।